आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। बँकांना पूरग्रस्तांकडून कर्जवसुली करू देणार नाही, पूरग्रस्तांना 2 ते 3 महिने त्रास होणार नाही ही काळजी घेऊ, मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त शेतकऱ्यांना शब्द। पूरस्थितीचा राज्यातील 26 जिल्ह्यांना फटका, जवळपास 32 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची राज्य मंत्रिमंडळ बैठकीत माहिती। अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी डीपीडीसीच्या निधीतून खर्चाला मंजुरी, जिल्हा नियोजन निधीतून कमाल 5% निधी खर्च करण्याची तरतूद। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट, पूरग्रस्त शेतकऱ्यांना बँकेने पाठवलेल्या कर्जाच्या नोटीसीची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवताच मंत्री सरनाईकांनी घेतली दखल, तातडीने नोटीस मागे घेण्याची सूचना। मुंबईतील दसरा मेळावा हा ठाकरेंच्या शिवसेनेचा आज, बाकी सगळं बोगस, तर शिंदेंनी अहमदाबाद किंवा सुरतमध्ये मेळावा घ्यावा, संजय राऊतांचा शिंदेंवरती जोरदार हल्लाबोल। गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे घनसावंगी, परतूर आणि अंबडमध्ये पूरस्थिती, अनेक गावांना पुराचा वेढा, पूरस्थितीची ड्रोन दृश्य समोर। अहिल्यानगरमधील असदुद्दीन ओवेसींची आजची सभा रद्द, 9 ऑक्टोबरला होणार सभा, कोठला गावातील तणावामुळे सभा पुढे ढकलली। मी कुठल्याही प्रकारची खोटी कामं केली नाहीत, कोणी कितीही आरोप केले तरी मी विचलित होत नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आरोप करणाऱ्यांना जोरदार टोला।